मी सुनील शिंदे, परत एकदा आपलं छावणीत स्वागत. आणि सर्वप्रथम मी सर्वांचे धन्यवाद मानतो की ज्यांनी मला मस्तानीजींच्या पाबळीतील समाधीला फार मोठा पाठिंबा दिला. आणि आता आपण निघालो आहे अजून एक महत्त्वाचं ठिकाण. आपले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी सर्वप्रथम जेथे छापा टाकला किंवा दरोडा टाकला, पण तो पण कशासाठी, तर शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी, इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी, अशा ठिकाणी आपण जात आहोत. असं हे धामारी गाव, त्याचा हा नगरकोट हा एवढाच शिल्लक उरलेला आहे. आता बाकीचं इथे काहीही उरलेलं नाही आहे. जातानाच बाजूला ही एक बँक आहे आणि समोर हे मंदिर आहे. अशा ह्या नगरकोटात सर्वप्रथम त्यांनी छापा टाकला, ते एका सावकाराच्या घरी. तेही आपण त्याच्याच पिढीतील एका माणसाकडून माहिती करून घेणार आहोत. बाजूलाच एक विहीर आहे, ती आम्ही बघितली आणि तेथून आम्हाला कळलं की आता आपल्याला पुढे जायचं आहे, जिथे वासुदेव बळवंत फडके यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी पहिला छापा टाकला. तेव्हा त्यांना दरोडा म्हणत, पण तो दरोडा नव्हता, कारण ते जे काही होतं ते स्वातंत्र्य लढ्यासाठी होतं. सर्वप्रथम आता आपण त्या नगरकोटाच्या वरच्या भागातून जातो आहे. आपण पानेगावामधली नगरकोट बघितली, त्याला आतून रस्ता होता, बहुतेक हा तुटला असावा म्हणून इथून बाहेरून होतं. आणि असं लक्ष ठेवण्यासाठी ह्या नगरकोटाचा हा दरवाजा होता. असे खूपसे दरवाजे त्याला होते, किती होते हे मला काही माहिती नाही आहे. हाच तो वाडा जेथे शस्त्रास्त्र घेण्यासाठी जी पैशाची गरज होती त्याची लूट ह्या वड्यातून झालेली आहे. आज त्या कुऱ्हाडीचे घाव सुद्धा ज्या गडावर आज आपण जाणार आहोत, गडावर म्हणण्यापेक्षा एका वेसीवरती आपण आलेलो आहोत. आतमध्ये मोठी गडी होती आणि माझ्या पाठीमागे जे आहे त्याच्यावरती आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके याने आक्रमण केलं होतं आणि त्याचे जे घाव आहेत ते अजूनही इकडे आहेत. अशा गडावरती आले, ही आज आम्हाला एक ॲडिशनल माहिती मिळाली आहे, फक्त ती तुम्हाला सांगतोय मी. अशा ठिकाणी आलेलो आहोत की जिथे वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक यांनी पहिला जो दरोडा टाकला म्हणा किंवा स्वराज्यासाठी जी त्यांनी पहिल्यांदा लूट केली ती ह्यांच्या घरावरती, आणि हा त्यांचा पाठीमागे वाडा आहे. तर त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. नमस्कार, आमचं धामारी गाव. माझं नाव अभिषेक चंपालाल सांकला. ही माझी 5वी पिढी. पहिले 5वा मी वंशज आहे. पहिले माझे वडील चंपालाल, वडिलांचं नाव हेमराजचे वडील बालचंद आणि फौजमल. त्यांच्या काळात 1879 साली दरोडा झाला. त्याला तुम्ही आद्य क्रांती म्हणू शकता. पहिली सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांची धामारी या गावातून झाली आणि तुमच्यावरच झाली. हां, धामारी हे गाव पहिलं सगळं वेशीच्या आतमध्ये असायचं, जुन्या काळी गाव. तर त्यावेळेस आमचा सावकारकी आमच्याकडे होती. 10 गावाचे सगळं वतन आमच्याकडे असायचं. ते पैसे जपणूक करण्याचं काम आमचे पूर्वज करायचे. तर ती त्यांनी लूट करून एक प्रकारे क्रांतीला सुरुवात केली. त्या पैशापासून शस्त्रबळा, दारूबळा घेण्यासाठी सुरुवात झाली. म्हणून धामारीला, आमच्या गावाला धामारी हे गाव नाव पडले, ते पंडाची धामारी. हे योग्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. जुन्या काळच्या त्याच्यावर कुऱ्हाडीचे गाव होते, तर अजून पण आहेत. जुना वाडा आमच्या 1800. अच्छा, कुऱ्हाडीचे घाव. कुऱ्हाडीचे गाव आहे इथं जुने. ते पॅच केलेले, म्हणजे लुटालुटी केली. लुटालुटी केली. याच्यात खाली आतमध्ये हे तळघर होतं. जुना वाडा आहे, त्याच्यात सगळं महसूल गोळा व्हायचा. त्या महसूलचे पैशापासून शस्त्र घेण्यासाठी सुरुवात झाली. अच्छा, ओके, धन्यवाद. धन्यवाद. मी सत्यवान सावित्री, राजा हरिश्चंद्र, माऊली, संत तुकाराम असे बरेचसे खेळ केले सत्यवान सावित्री. पण एकदम मला असं वाटलं, वासुदेव बळवंत फडके ब्राह्मण समाजात जन्माला आलेला माणूस, बरोबर. हो. दरोडा टाकतो म्हणजे ही कृत्य आजही कुणी करणार नाही, त्याही काळात कुणी करणार नाही. यांनी का केलं असावं हे, याच्याबद्दल मी थोडासा विचार करत होतो आणि मला तो खेळ बसवत होता. वास्तविक वासुदेवाचं काम नाही, फडक्यांचं कामच मी स्वतः करणार. अरे वा. त्यासाठी त्याची माहिती गोळा केली. आता सुद्धा माझ्या माहितीने 400 पानाचं पत्रक आणले मी वासुदेव बळवंत फडकेंचं. अरे वा. एवढ्यासाठीच आणले
की अशा माणसाने दरोडा टाकावा. दरोडा टाकला म्हणजे आता याला त्याला ते नाव त्या काळात तर ठीक आहे दरोडा, ठीक आहे ना आता. पण मी म्हणाल खरी क्रांतीची चळवळ ज्यांनी उभी केली त्याचं नाव वासुदेव. बरोबर. आणि मग त्यांनी हा महसूल इथं गोळा होत होता. ही टीप सांगणारे काय त्यांना माहित नसणार 100%. त्या काळातली जी काही रामोशी समाज म्हणतो आपण, नाईक म्हणतो, अशा माणसाच्या आधारे त्यांनी ही माहिती मिळवली आणि ती जिथं राहिली, जिथं मुक्काम केला, जिथं किंवा दरोडा टाकलेली जागा तर हीच आहे. पण दरोडा टाकला म्हणजे दरोडा चांगल्या कामासाठी टाकला. दरोडा आजचा पडते ते वेगळे लक्षात ठेवा. म्हणजे ते दरोडा या शब्दाचा अर्थ, त्यामुळे मला ते दरोडा मानत जरा म्हणाल स्वतः चळवळ. खूप चांगली चळवळ उभी केली त्यांनी. पण लोक त्याला काय म्हणतात, दरोडा. असं काय करतात. आता इतिहासामध्ये आम्ही पाहिलं काही ठिकाणी इतिहासात असं वर्णन आहे, छत्रपती शिवाजी महाराज दरोडे करून. अरे काय मूर्खासारखं बोलणं ते. माझा दावा एक आहे, थोर पुरुषाबद्दल बोलताना काही शब्दाला आवर घातला पाहिजे. अरे मग ते ब्राह्मण समाजात असून त्यांच्यावर काय अन्याय झाला होता तो पाहून आलो आम्ही. ज्या मंदिरात त्यांना अटक केली ते मंदिर मी पाहून आलो. म्हणजे पण आता हे संकलन झालं म्हणजे थोडक्यात करता करता आता इच्छा संपली, कारण आता शरीर साथ देत नाही. बरोबर. मग आहेत नवीन आता त्या नावावर एक इथं मंडळ स्थापन झाली. दुसरा मुद्दा, आता पुतळा आम्ही 20वरती बसवतोय, परंतु 20 400 वर्षाची जिच्यावर वासुदेव बळवंत फडके वर चढले विशीवर, ती 4 वर्षाची 400 वर्षाची. आणि आतापर्यंत 40 सरपंच झाले असेल या गावात. अजून त्या विशीची नोंद नाही. जी पाहिजे. विशीची नोंद करण्यासाठी जे संबंधित कागदपत्र लागतात त्याची चौकशी आहे. पण तरी माझी इच्छा आहे की मी मरायच्या आत एकदा मला वासुदेव बळवंत फडकेंची भूमिकाच गाजवायची, कारण मी सगळं केलं. धन्यवाद. छत्रपती केलं तुमचं एक सांगू का काका? नमस्कार. माझं नाव अभिषेक चंपालाल सांकला, चंपालाल हेमरथ, बालचंद फौज मराठी. आमची ही 5वी पिढी आहे. आमच्या या 5व्या पिढीच्या काळात त्यावेळी वासुदेव बळवंत फडके यांनी धामारी या गावावरती चळवळ चालू केली किंवा त्या काळात बंड उभारलं. दरोडा शब्द म्हणू शकता त्याला. बंडाची धामारी हे नाव पडले, कारण या गावापासून पहिली चळवळ त्यांनी उभी केली. सशस्त्र लढा घेण्यासाठी पैसे त्यावेळेस नव्हते, इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी. आमच्याकडे त्या काळचे वतन किंवा सावकारी म्हणू शकता, आमच्याकडे पैसे सोने नाणे असायचे. त्याचा त्यांनी योग्य प्रकारे सशस्त्र घेण्यासाठी लढा उभारला गेला, म्हणून धामारीला बंडाची धामारी हे नाव मला योग्य आहे असे वाटते. मित्रांनो, डॉक्टर पावशे यांनी सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती खूप लिखाण केलं आहे आणि त्यासाठी मी धामारी गावाला जाणार आहे. आता आपण बघणार आहोत पुढची घडी, कळेलच तुम्हाला. परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि शेअरही करा.